मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनीचे शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठेतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती धमक नसावी आज तरी, कारण का मोठे नेते कारवाई एखाद्या आमदारावर करायची, कारवाई केली तर भाजपने त्याला उडवलं, असं आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। अजितदादांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत। त्याचा जो NTAचा प्रमुख आहे, करा ना त्याच्यावर कारवाई, आणि जे मंत्री आहेत जे काय त्यांचं नाव असेल ते, तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करण्याची धमक ठेवा। ही हंगेरीमध्ये लोक एकत्रित आले आणि तिथे असणारी एकेकोर जी सत्ता, जसं देशामध्ये आपली एकेकोर सत्ता आहे, त्याला उलटून टाकलं का हे सरकार कुठं ना कुठंतरी मनुवादाचं सरकार आहे। मनुवादामध्ये महिलांना कुठेही महत्त्व त्या ठिकाणी दिलं जात नाही। तुमचं मत आहे म्हणजे इलेक्शन होत असताना लोक तुम्हाला निवडून देतात, तुम्ही लोकांचं पालतत्व घेण्याऐवजी लोकांकडनं वसुली तिथं करता, हे आमचं ठाम मत आहे। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत, पण मात्र लोकांचा पगार हा वाढला जात नाहीये, याच्याकडे कसं मत? एक तर लोकांचा पगार यंदा 5 ते 6% प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाढेल असा अंदाज आहे, की प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणात तिथं अडचणीत आले। इन्फ्लेशन म्हणजे आपली महागाईचा टक्का बघितला 7%च्या आसपास आहे, पण आता पेट्रोल आणि आजचे जे काही भाव बघितले, खाद्यापासून जे काही इतर गोष्टीचे, स्टील पासून सगळेच, तर इन्फ्लेशन कदाचित 7%च्या पुढे जाऊ शकतं। त्यामुळे आपण उलट पगार जो वाढतोय तो वाढीव खर्च जो आपला होत आहे तो भरून न निघणारा त्याच्यातून आहे। त्यामुळे मध्यमवर्गीय तर अडचणीत आहेतच, पण सामान्य आणि गरीब लोक तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। आणि बहुतांश लोक जे महाराष्ट्र सोडून गेलेत कारण गॅस इथं मिळत नाहीत, जे कामगार आहेत ते परतलेले नाहीत। त्यामुळे रिअल इस्टेट जी इंडस्ट्री आहे, बांधकाम इंडस्ट्री, ती सुद्धा बंद पडण्याच्या वेळेवर त्या ठिकाणी आलेली आहेत। इतके मोठ्या अडचणी आज देशामध्ये, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही चर्चा केली जात नाही। चर्चा जर कुठली केली जाते तर मेलेडी खाओ सब जान जाओ, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला मला सांगायचंय की लोकात या, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि मग त्याच्यावर मार्ग काढा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच मेलोडी जी आहे ती मेलोनी ज्या इटलीचे पंतप्रधान आहेत त्यांना देऊन खरं तर महागाईचं आमंत्रण भारताला दिलेलं आहे। एक तुम्हाला सांगतो, कांद्याचं आंदोलन उद्याच्या दिवशी चांदवडला आम्ही सर्वजण खूप मोठ्या लेवलला तिथे घेणार आहोत। इतका रोष लोकांना आहे। शेतकरी काय म्हणतात माहिती का, मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनीचे शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठेतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे उद्या खूप मोठ्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि CPM असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला सकाळी 9 वाजता उद्या 26 तारखेला त्या ठिकाणी घेतात। दादा, राज्यात सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध घेण्याच्या संदर्भातल्या हालचाली सध्या सुरू आहेत। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सुद्धा आता मंत्री उदय सामंत यांच्या दुसऱ्या पत्नी नीलम शिर्के या निवडणुकीत आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचे फॉर्म जे आहेत, उमेदवारी फॉर्म, ते पोहोचलेच नाही। स्वतः अभिनेते विजय पाटकर यांनी आरोप केला आहे। क्रांती रेडकर, निशिगंधा वाड यांचे देखील फॉर्म जे आहेत ते या निवडणुकीत सबमिट झालेले नाही। अशा पद्धतीने राजकारण जर या लेवलला आणि या संस्थेमध्ये सुद्धा जर येत असेल ते अतिशय दुर्दैव आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। माझं मत आहे कॉम्पिटिशन होऊ द्या, समोरासमोर त्या ठिकाणी इलेक्शन होऊ द्या, जे कोणी निवडून येतील त्यांचं स्वागत तिथं केलं पाहिजे। ठीक आहे, बऱ्याच लोकांचं एक उद्दिष्ट असतं की आपण एखादी महिला कलाकार हे अध्यक्ष झालं पाहिजे, पण मग त्याच झाल्या पाहिजे असं नाही। स्पर्धेतून एखाद्या महिला अध्यक्ष व्हायला काही हरकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने दबाव जर टाकला जात असेल तर मला असं वाटतं सिनी क्षेत्रामध्ये नाही तर त्या कला क्षेत्रामधल्या लोकांनी कुठं ना कुठंतरी बोललं पाहिजे। सामान्य लोकांचा आवाज दाबलाच जातोय, मीडियाचा दाबलाच जातोय, पण सिनी क्षेत्र आणि जे कला क्षेत्रातल्या लोकांचा सुद्धा आवाज
अशा पद्धतीने दाबला जात असेल तर हे निषेध करण्यासारखं आहे. आणि या गोष्टीचा जर असं काही होत असेल जे आम्हाला कानावर आलेलं आहे तर आम्ही या बाबतीतचा निषेध त्या ठिकाणी करतो. सर, संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार. प्रशांत अंबी यांना खरं तर धमकी प्रकरण दिलेलं होतं. तुम्ही स्वतः कोल्हापूरमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेला होता. आता मात्र पोलिसांची चौकशी होणार आहे संजय गायकवाड. हे बघा, पोलिसांना आम्ही हेच सांगत होतो की प्रशांत तंबींच्या बाबतीत तुम्ही काही गोष्टी सिरियसली घ्या. कारण का त्यांच्याशी संवाद साधत असताना एक लोकप्रतिनिधी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे, शिव्या दिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. तुम्ही लाईटली घेऊ नका. मी तिथं जोपर्यंत होतो त्यांनी मला सांगितलं आम्ही FIR करतोय, नॉन बेलेबल तिथं कलम त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही गेलं तरी चालेल. मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची परवानगी घेऊन पुण्याकडे निघाल्यानंतर 2 तासानंतर कळालं की जो नॉन बेलेबल कलम टाकायचं होतं तो दुर्दैवाने त्यात टाकला नाही. काय ती फालतू तातून मातूर कलम त्यात लावले. मी म्हणलं हे महागात पडू शकतं पोलीस डिपार्टमेंटला. आता कोर्टामध्ये न्यायव्यवस्थेकडे गेल्यानंतर न्यायव्यवस्थेला पोलिसांना खडकावलंय की तुम्हाला आता इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि जो कुठला पोलीस अधिकारी चुकला असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई तिथं केली जाईल. जसं प्रशांतच्या बाबतीत झालं तसंच विकास लवांड्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पोलीस अधिकारी जो चुकलेला आहे, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटरनी माहिती दिलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने अरेस्ट झाले. त्यामुळे विकास लवांडेच्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी ताशिरे हे ओढले जातील. त्यामुळे कृपा करून पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय की नेत्यांचा दबाव ऐकू नका, घेऊ नका. पोलीस प्रशासनाची जी काही किंमत होती ती लोकांच्या डोळ्यासमोर दुर्दैवाने त्या ठिकाणी कमी होत चालली आहे. खरं तर राज्यातल्या आमदारांना ज्ञान नाहीये का असा सगळ्यात मोठा सवाल निर्माण होतो. हेच संजय गायकवाड आहेत की त्यांनी आता पुन्हा एक विधान केलंय की प्रबोधनकार ठाकरेंचं जे पुस्तक आहे दगलबाज शिवाजी ते बॅन करा म्हणून बोलतात. हे बघा, आता ज्या माणसाला 4थी पास जर असेल, अभ्यास त्या ठिकाणी केला गेला नसेल, विचार हे माहीत नसतील, पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूली असताना ते कसे बोलायचे, आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ते कसे बोलायला लागले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही नवीन पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या पक्षामध्ये तिथे असणाऱ्या आमदारांना हेच संस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. जर तसं नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, अरे तो चुकतोय, त्याला बाजूला तरी करा, नाही तर त्याच्यावर कारवाई करा. तेवढी मात्र आजच्या वातावरणामध्ये, कारण का भाजप टपून आहे की कोण कुठला आमदार शिंदे गटाचा नाही तर अजितदादांच्या पक्षाचा हा आपल्याला मिळतोय हे बघायला. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती धमक नसावी आज तरी, कारण का मोठे नेते आहेत. कारवाई एखाद्या आमदारावर करायची, कारवाई केली तर भाजपने त्याला उडवलं, असं आजची त्या ठिकाणी परिस्थिती. याला जोडून प्रश्न आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार काही आमच्या संपर्कात आहेत. त्यावरती मुश्रीफांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मुश्रीफ म्हणतात की या सगळ्या संदर्भाची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आम्ही करणार आहोत म्हणून. बघा, तुम्ही तक्रार करा, तक्रार करून सुद्धा काय होणार नाही. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार हे भाजपच्या संपर्कात आहे, असं आम्ही खूप आधी बोललो होतो. आता शिरसाट साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो, अजितदादांच्या पक्षातले बरेच आमदार हे आमच्या पण संपर्कात आहे आणि बीजेपीच्या पण संपर्कात आहे. म्हणजे कुठं ना कुठं तरी आमदारांना तिथं फोडलं जाईल अशी भूमिका त्या ठिकाणी. मला फक्त मुश्रीफ साहेबांनी एवढंच सांगायचंय, तक्रार या बाबतीत कशाला करता. जरा तक्रार करायची असेल तर अजितदादांच्या बाबतीत जो तपास संत गतीने चालू आहे त्या बाबतीत जरा तक्रार करा. तुमच्याच पक्षाला सांगितलं होतं ना की अजितदादांचे जे काय तपास आहे हा CBI कडे द्यावा. त्यासाठी तुम्हाला सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं. त्यामुळे तुमच्या वजनाचा, तुमच्या ताकदीचा वापर आणि तक्रार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करायची असेल तर दादांचा तपास जो स्लो चाललाय आणि जे CBI कडे अजूनपर्यंत तपास दिला नाही त्या बाबतीत जर हिंमत असेल तर तुम्ही तक्रार करावी, एवढी मात्र त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. नीट पेपर उतरतील अशी शक्यता आहे. त्यांचे जे समर्थक आहेत कोण? जय पवार आगामी या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरतील. पोस्टर व्हायरल होतात. कसं पाहतात? हे बघा, आता त्याच्या मनामध्ये आहे नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे नाही आहे, पण कसं असतं की एखादा व्यक्ती जेव्हा राजकारणात नवीन येतो तेव्हा काही आसपास काही कार्यकर्ते जोडले जातात आणि काही कार्यकर्ते टीव्हीवर येण्यासाठी व त्या नेत्याच्या जवळ जाण्यासाठी व चांगलं एक म्हणतात ना गोडी जसं हे मेलडी आहे तसं गोड एक कुठेतरी संबंध त्या ठिकाणी व्हावेत. सत्तेत कामं बरीच होतात म्हणून काही लोक पोस्टर तिथे करत असतात. पण शेवटी पक्ष काय निर्णय घेतो त्याच्यावर त्या ठिकाणी असतं. पण विषय एवढाच असतो
कुठलाही पक्ष लांबचा जर विचार करत असेल तर त्यांचे निष्ठावंत, दादांबरोबर राहिलेले जे निष्ठावंत लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना कदाचित प्राधान्य देणं हे जास्त महत्वाचं असतं. पण शेवटी निर्णय हा पक्षाचा असतो. निष्ठावंतांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल का मग नवीन एखाद्या पदाधिकारीला जो परिवारातला आहे, दिली तर चांगलंच आहे, आम्ही स्वागतच करू. पण शेवटी निष्ठावंत का परिवारातला एक व्यक्ती, निर्णय हा त्या पक्षाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तर नीट पेपर फुटीच्या मानसिक तणावातून लातूरमधील जी मेटल सोनावणे आहे आणि गोवा आणि कलबुर्गी इथले 3 विद्यार्थी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी निराशात होते असं समजतंय सगळं. 100% 24 लाख विद्यार्थी 1 लाख जागेसाठी नीटच्या परीक्षेमध्ये तिथं बसत असतात आणि ज्या पद्धतीने पेपर फुटलेला आहे त्याच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यावर गरिबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण सरकार काय करतं, NTA जे हे परीक्षा काढत असतं त्याचा जो प्रमुख होता 2024ला, कारण असा पेपर 2024ला फुटला होता, त्याला त्याच्यावर कुठेच कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. त्याला उलट नंतर एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्याला पदोन्नती दिली. आत्ताचा जो NTA प्रमुख आहे, करा ना त्याच्यावर कारवाई. आणि जे मंत्री आहेत, जे काय त्यांचं नाव असेल ते, तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करण्याची धमक ठेवा. पण नाही, लोक जेव्हा गरीब अडचणीत येतात तेव्हा तुम्ही कारवाई करत नाही. पण एखादा मोठा इंडस्ट्रियल अडचणीत येतो, जो अधिकारी त्याला अडचण येतो, त्यांच्या मात्र त्या ठिकाणी कारवाई होती. त्यामुळे आमचं मत आहे की या देशाचे जे कोणी शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिलाच गेला पाहिजे. त्यांनी नाही दिला तर मोदी साहेबांनी तो त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. कारण का हा प्रश्न आहे सामान्य लोकांच्या, मुला मुलींच्या भवितव्याचा. आणि अशा पद्धतीने जर तिथं आत्महत्या होत असेल तर ते योग्य नाही. मी मुलांना विनंती करतो की कृपा करून असं जर ध्यान, विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर कृपा करून तुम्ही तो विचार मनामधून काढा. तुमचे पालक तुमची वाट बघतायत, तुमचे पालक तुमच्यासाठी त्या ठिकाणी प्रेमाने त्या ठिकाणी तुमच्या भक्कमपणे तुमच्या बरोबर आहोत, आम्ही आहोत. त्यामुळे कृपा करून असा विचार करू नये आणि सरकारने या बाबतीत लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी. दादा, कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या सगळीकडे बोलबाला सुरू आहे. अल्पावधीतच कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवरती 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला. परंतु हे सगळे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते हॅक करून बंद सुद्धा करण्यात आलेले आहेत. लोकांचा एकीकडे असंतोष पाहायला मिळतो या सगळ्याच्या बाबतीत, कॉक्रोच गोळल्या प्रकरणी सरन्यायाधीशांचं. बघा काय झालंय की हंगेरीमध्ये लोक एकत्रित आले आणि तिथे असणारी हेकेकोर जी सत्ता, जसं देशामध्ये आपली हेकेकोर सत्ता आहे त्याला उलटून टाकलं. तसंच नेपाळमध्ये झालं, तसंच बांगलादेशमध्ये झालं, तसंच श्रीलंकेमध्ये चाललं. आता सर्बियाची आता बातम्या त्या ठिकाणी यायला लागलेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरावं लागले. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आता हे सरकार घाबरलंय. आता BJP आहे 85 लाखावर. आता हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे हे सोशल मीडियावर गेले 2.5 कोटीच्या आसपास. त्यामुळे कुठं ना कुठंतरी या सरकारच्या विरोधात तिथं रोष आहे आणि सिस्टमच्या विरोधात रोष आहे. आम्ही सुद्धा सिस्टमला दोषी त्या ठिकाणी समजतो. कारण का दादांचा FIR होत नव्हता, सिस्टम त्याला जबाबदार आहे. आज कांदा उत्पादक शेतकरी, सिस्टम त्याला जबाबदार आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सिस्टम त्याला जबाबदार आहे. शहरी भागामध्ये प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळत नाही, सिस्टम त्याला जबाबदार आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टी ही सिस्टमच्या विरोधातच उभं राहिलेलं सोशल मीडियाचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे. आणि सगळ्यात पहिला मुद्दा जो त्यांनी घेतला तो महत्वाचा आहे की आता ज्युडिशरी जी आहे त्या ज्युडिशरीमध्ये सुद्धा काही असे जजेस आहेत ते उद्या जाऊन आपल्याला कुठेतरी खासदारकी मिळेल, आपल्याला कुठे एखादं पद मिळेल. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये सरकारच्या बाजूने निर्णय घेऊन कुठेतरी ज्युडिशरीचं नाव सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न त्या पद्धतीने तिथं केला जातोय. म्हणजे सरकार कुठेतरी ज्युडिशरीमध्ये सुद्धा घुसतंय आणि बाकीमध्ये सुद्धा लोकांना अडचणीत आणतंय, हे कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे तिथं सामान्य लोक व्यक्त होत आहेत. त्यामुळे कितीही तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा आवाज या सरकारला दाबता येणार नाही. आता पुण्यामध्ये 1 ते 22 वयापर्यंत 123 महिला व मुली ज्या आहेत बेपत्ता झालेल्या आहेत. खरं तर सरकारचं किंवा ह्या सगळ्याकडे गांभीर्यानं लक्ष नसल्याचं देखील बोललं जातं. हे बघा, हे सरकार कुठं ना कुठंतरी मनुवादाचं सरकार आहे. मनुवादामध्ये महिलांना कुठेही महत्व त्या ठिकाणी दिलं जात नाही. आम्ही कितीतरी दिवस झालं सांगतोय शक्ती कायदा तुम्ही आणा, पण ह्यांना शक्ती कायदा आणायला काही हिंमत त्या ठिकाणी होत नाही. कारण कदाचित ते महत्वच तिथं देत नाहीत. आता नचरापूरला जो विषय झाला, चर्चेत आला, आंदोलन झालं, त्यानंतर थोडंफार काही ज्या काही गोष्टी सरकारकडनं झाल्या, पण असे अनेक विषय आहेत महिलांच्या बाबतीतले अजून ते प्रलंबित आहेत. आता साताऱ्यामध्ये मी जिथं गेलो होतो तिथून अजून जज सुद्धा अलोकेट तिथं झाला नाही त्या फास्ट ट्रॅक कोर्टला. बरंच मी जालन्यात गेलो होतो, मी मालेगावला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर एवढंच कळतंय की महिलांच्या बाबतीतले अत्याचार या राज्यामध्ये वाढतच चालले, पण सरकार या बाबतीत सिरियस नाही. पुणे तर केंद्रबिंदू झाले अत्याचाराच्या बाबतीत आणि क्राईमच्या बाबतीत,
पण त्या बाबतीत कोणाचं दुर्दैवाने तिथं लक्ष नाही. त्यामुळे सरकारला मी विनंती करतो की शक्ती कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणला पाहिजे. मी राजकीय स्टेटमेंट याच्यामध्ये देत नाही, मी जे स्टेटमेंट देतोय ते सामाजिक देतोय. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा हा आणलाच गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्याची मांग आहे. ओके, थँक्यू.